सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल बरला तुहा विठ्ठल तोहा माधव तोहा माधव तोहा माधव तोहा माधव तोहा माधव तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांची अभंगवाणी आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या परमेश्वराला त्या पांडुरंगाला म्हणतात, हे परमेश्वरा हे पांडुरंगा रूप पाहत आलोच सुख झाले व सहाजण। सहाजण म्हणजे कोण? आपल्या शरीरातील 6 नाड्या, आपल्या शरीरातील एक नाडी जरी धुतली गेली तर आपण माणूस म्हणून ओळखल्या जातो। आणि ज्याच्या शरीरातील 6 नाड्या धुतल्या जातात त्याला साधू असं म्हटलं जातं। माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या परमेश्वराला त्या पांडुरंगाला म्हणतात, हे परमेश्वरा किती गोजिर रूप आहे, किती सुंदर रूप आहे तुझं रूप पाहिलं आणि माझ्या जीवाला समाधान वाटलं, शांती वाटली। माझ्या शरीरातील 6 नाड्या शुद्धच पाव असं परमेश्वराचं रूप आहे। अतिशय सुंदर असं देखणं रूप आहे आणि माऊलींना ते मनाला परमेश्वराचं रूप भावलं। सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल विठ्ठल बरला तुहा विठ्ठल
म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी. तो हा विठ्ठल महाराज काय म्हणतात का, बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठला. पांडुरंगाला, त्या परमेश्वराला, त्या देवाला कोण आवडत असतं? बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठला. ज्याच्या हातून चांगलं काम होत असतं, पुण्याचं काम होत असतं, अशी व्यक्ती त्या परमेश्वराला आवडत असते. कोणाला सहकार्य करण्याचं काम, मदत करण्याचं काम हे ज्याच्या हातून घडतं, अशी व्यक्ती परमेश्वराला जवळची झालेली असते. सुकृतांची जोडी म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ना शेवटच्या ओळीमध्ये, माझ्या हे सुखाचा आगर आहे, जे ठिकाण आहे तो माझा बाप पांडुरंग पंढरपूर या ठिकाणी बसलेला आहे, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगवाणीमध्ये वर्णन करतात. हा अतिशय सुंदर अभंगवाणी आहे. आपण संतांचे विचार ऐकले, भाग्यवंता खरी भजन कीर्तन त्याची वाट पाहायला मिळत. आज खरोखर मोठी शिक्षकच्या उल्हासनगर येथे हा कार्यक्रम होत आहे. येथील नगरसेवक तसेच सर्व कार्यकर्ते, तसेच विशेष करून आमचे जिजू आहेत श्री अनिल सूर्याजीराव सुर्वे, आणि आज सुर्वे साहेबांच्या सहकार्याने, मदतीने आज आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. बहुता सुकृतांची जोडी. सुर्वे साहेबांचे पण विचार असेच आहे, पुण्याचं काम करणे, दुसऱ्यासाठी झगडणे, मदत करणे हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे आज आपण इथे मोठ्या संख्येने आहात. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे बाप रघुमा देवी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव, तो हा माधव, तो हा माधव बर बाबा, तो हा माधव, तो
हा माधव तो हा माधव बलवान